मला तुम्ही वर्कआउट चालू करा, तुमच्या वर्कआउटला असा रिझल्ट भेटत, त्याचा रिझल्ट भेटत. त्याच्यानंतर मी काय लक्ष घेतलं नाही त्या गोष्टीकडे. मी त्या पुण्याच्या डॉक्टर संचेती हॉस्पिटलला गेलो होते त्यासाठी मणक्याचं ऑपरेशन करायचं म्हणून, कारण मणका काय दुखायचं राहत नव्हता म्हणून तिथे अपॉइंटमेंट घेतली होती. तिथे काही पैसे भरले होते. पैसे भरल्यानंतर ते म्हणले तुम्हाला 2 महिन्याची एक तारीख दिली, त्या तारखेला आपलं ऑपरेशन करू असं नियोजन झालं होतं सगळं. पण योगायोगाने काही माणसं भेटतात ना, आपण तेव्हा तशी भेटली गेली, वर्कआउट चालू केला. वर्कआउट चालू केल्यानंतर काही दिवस जरा लय त्रास झाला, कारण एवढा आजार मणक्याचा आजार बरं करणं म्हणजे सोपं नाही, आणि ते पण वर्कआउटनी. दवाखान्यात बरं होत नाही तर वर्कआउटचं अवघड समस्या असं वाटत होतं. पण काय नाही, चालू केला. वजन 102 किलो वजन असताना आमच्या फॅमिली डॉक्टरने मला पाठवलं होतं त्या डॉक्टरांकडे. त्यांच्याकडे जाऊन मी सगळ्या काही गोष्टी केल्या, तारीख बिरीख ठरली. पण मी काय केलं, वर्कआउटचा थोडंसं त्यांचं ऐकल्यामुळे वर्कआउट चालू केला. वर्कआउट चालू केल्यानंतर मला काय 8 दिवस जरा थोडा त्रास झाला. तर हर्बल लाईफ हे काय मला माहित नव्हतं, काय खायचं हे कळत नव्हतं. मी म्हणलं माझ्या एवढी ताकद आहे, मला काय करायचं ते हर्बल लाईफ गेलो, मी खाल्लंच नाही. पण एनर्जी कळली का त्याच्याशिवाय एनर्जी नाही, कारण माझ्या पुढचे लोक इतकी उड्या मारत होती का भयानक, एवढी एनर्जी कळली. मग मी घेतलं ते हर्बल लाईफचे सगळे प्रोडक्ट खाऊन झालेत माझे, आजही खातोचे मी काही गोष्टी. दवाखान्यात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायचं, कॅन्सल केला. वर्कआउट चालू केला. 3 महिने वर्कआउट केला, 2 टाइम वर्कआउट केला. इतका आनंद वाटला का 3-4 महिन्यामध्ये हर्बल लाईफचा भरपूर खाला. डाईट प्लॅन खूप छान असा बनवला केला, आणि जवळजवळ 27-28 किलो वेट लॉस केला 4 महिन्यात. पहिल्या 4 महिन्यात 27-28 किलो वेट लॉस केला. याचं रहस्य एवढं का वर्कआउट, डाईट प्लॅन, आपलं सकस संतुलित आहार, हे सगळं नियोजन बसवलं होतं. 4 महिन्यानंतर मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो, त्याला तपासणीसाठी गेलो. कारण माझा मणका दुखायला राहिला, गुडघा दुखायला राहिला, आणि घोटा पण दुखायला राहिला. तर डॉक्टर मला काय म्हणतात, ज्या टायमाला फोटो काढला 2 गॅप असताना आपल्या दवाखान्यात डॉक्टरने पाठवलं होतं, आणि ज्या टायमाला त्यांनी 2 फोटो काढल्यानंतर त्यांनी पाहिलं तर ते मणक्याचा गॅप पूर्ण सरळ झाला होता, आणि वेट लॉस झालं तर 27 ते 28 किलो. त्याच्यामुळे माणूस असा दिसत होता, कारण वाळकुटा थोडक्यात म्हणतो आपल्या भाषेमध्ये वाळकुटा. तर त्या डॉक्टर म्हणले काय शक्य आहे बाय, तुम्ही कसं शक्य केलंय, जर ऑपरेशन करून सक्सेस होत नाही तर तुम्ही ह्या गोष्टी केल्या कशा. तर मी त्याला माझे काय काय व्हिडिओ दाखवले, पहिला व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी दाखवल्या. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं का आम्ही काय जर तुम्ही वर्कआउटने जर एवढ्या गोष्टी करीत असन, एवढं चांगलं बनत असन, तर आम्ही काय फक्त सर्दी खोकल्यावरच्याच गोळ्या द्यायच्या का. तर खरं सांगायचं झालं हे डॉक्टरचं म्हणणं आहे. एवढंच का वर्कआउट, डाईट प्लॅन, सकस संतुलित आहार जर कंटिन्यू ठेवला ना, तर कुठलाच हे डायबिटीज, बीपी, शुगर हे नॉर्मल आहे. वर्कआउट पुढे नॉर्मल आहे, फार नॉर्मल आहे. पण कसं होतं, काही गोष्टी ऐकती नाही लोक, करायला पाहिजे. एवढंच माझा रिझल्ट 1 नंबर आहे. धन्यवाद. थँक्यू सर, अमेझिंग असा रिझल्ट सर.